पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। क्रांतीनगर पेन येथे वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प उत्साहात संपन्न। पेन तालुक्यातील क्रांतीनगर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा पेनच्या वतीने आयोजित वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प उत्साहात पार पडले। आयुष सखाराम मोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पेन तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, बौद्धजन पंचायत समितीचे गंगाराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात केंद्रीय शिक्षिका व जिल्हा संस्कार उपाध्यक्षा कमलताई कांबळे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयावर प्रभावी धम्म प्रवचन केले। ज्येष्ठ प्रवचनकार प्रतिभाताई पांडुरंग जाधव, समीक्षाताई सोनावणे तसेच अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे आणि वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे आणि सुरू असलेल्या धम्मकार्याचे कौतुक करत उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमासाठी सुनील शिंदे, शशिकलाताई गायकवाड, पोलीस अधिकारी सुभाष सोनावणे, पेन तालुक्यातील पदाधिकारी, बुद्धनगर व क्रांतीनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले, तर कोषाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी आभार मानले। शेवटी त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। नियम सुद्धा तसाच आहे। उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळा झाला की पुन्हा उन्हाळा येतो, पुन्हा पावसाळा येतो, म्हणजे हे ऋतुचक्र चालूच असतं। अशा प्रकारे हे जे ऋतुचक्र चालू असतं त्याचप्रमाणे कर्माचे सुद्धा नियम आहेत। कर्म नियम सुद्धा त्याचप्रमाणे आहेत। मग कर्माचे नियम कोणते आहेत? की कर्माचे नियम असे आहेत की कर्म हे चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचं आणि विनाशाचं मूळ कारण आहे। आणि कोणताही हेतू असल्याशिवाय त्याला कारण असल्याशिवाय हे कर्म आपण करत नाही। कोणताही हेतू असेल, आज इथे प्रवचन ठेवलं म्हणून मी इथे आले, म्हणजे ते कारण होतं की नाही? प्रवचन इथे मला बोलवलं तुम्ही काय याच्यासाठी, इथे प्रवचन होतं म्हणून। आज भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुक्याच्या वतीने जी वर्षावास मालिका चालू आहे, आषाढ पौर्णिमेपासून ती आश्विन पौर्णिमेपर्यंत, आणि या वर्षावास मालिकेचं दुसरं पुष्प आज इथे पेण शहरामध्ये इथे श्रमण बुद्ध विहार या ठिकाणी आयोजित केलं होतं। आणि त्यासाठी मला एक या भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा विषय इथे सांगण्यासाठी आमंत्रित केलं होतं। आणि तो विषय इथे सर्वांनी खूप छान प्रकारे इथे आत्मसात केला आणि श्रवण केलेलं आहे। खरोखरच या पेण तालुक्याचे मी खरोखरच अभिनंदन करते की पेण तालुक्यामध्ये खूप छान प्रकारे कार्यक्रम होत असतात। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनावणे आणि त्यांचे सरचिटणीस सचिन कांबळे साहेब हे खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत। नेहमीच खूप छान प्रकारे कार्यक्रम इथे होत असतात। आणि ह्या पेण शहरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रकारे होत आहे। तुमच्या महिला वर्गसुद्धा खूप छान प्रकारे कार्यरत आहेत आणि खूप छान प्रकारे धम्म श्रवण करत आहेत आणि त्याप्रमाणे धम्माप्रमाणे ते आचरण करणार आहेत आणि करतीलच अशी एक मला हे आशा वाटतेच। आणि हा इथे पेण शहराला मी खरोखरच की यांना या वर्षावास मालिकेच्या खूप छान पद्धतीने शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेण यांच्या माध्यमातून या पेण तालुक्यामध्ये शहरापासून खेड्यापर्यंत ही वर्षावास मालिका राबवली जाते। 2026ची मालिकासुद्धा याचप्रमाणे आज चालू झालेला हा दुसरा पुष्प श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेण या ठिकाणी संपन्न झाला। आणि एक विशेष म्हणजे ज्यांची आम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतो त्या रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीच्या संस्कार उपाध्यक्षा कमलताई कांबळे या ठिकाणी या प्रवचनासाठी आम्हाला उपलब्ध झाल्या। आणि आज त्यांनी जे प्रवचन केलं आहे तर प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेल्या माणसाला त्यांनी मंत्रमुग्ध केलेलं आहे। प्रवचन कसं असावं, त्याचे विषय कसे असावेत आणि ते विषय हाताळावेत कसे, इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी हा विषय मांडलं। मी या वर्षावास माध्यमाच्या निमित्तानं तमाम पेण तालुक्यातील बौद्ध बांधवांना भगिनी माझी विनंती असेल की ही वर्षावास मालिका आपलं जीवनमान उंचवणारी वर्षावास मालिका आहे। आपल्याला बौद्ध संस्कार कसे स्वीकारता येतील, कसे मिळतील, हे मिळण्यासाठी हे साधन आहे। आपण केवळ वर्षावास मालिका न पाहता त्याच्यातून मिळणारा जो ज्ञान आहे, त्याच्यातून मिळणारा जो आपल्याला अनुभव आहे तो एक वेगळ्या प्रकारचा, म्हणजे व्यक्तिमत्वाचं जर प्रगती कशी करायची असेल तर आपण या वर्षावास मालिकेमध्ये आपण सामील झालं पाहिजे। तन मन धन अर्पण करून ह्या आपल्याला तो 1 तासातच आपला जो कार्यक्रम चालतो त्याच्यासाठी
मी आपल्याला विनंती करतो की आपण तो वेळ द्यावा आणि त्या वेळामध्ये या 3 महिने चालणाऱ्या अर्थात 2 महिने चालणाऱ्या या मालिकेसाठी आपण जर चांगल्या प्रकारचं योगदान दिलं ते महिला भगिनी आणि आमचे सगळे पुरुष मंडळी या ठिकाणी एकत्र येतात, तसं पूर्ण तालुक्यामध्ये एकत्र येऊन ही वर्षावास मालिकेची परंपरा आणि वर्षावास मालिकेचे बौद्ध संस्कार या खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आंबेडकर कुटुंबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले भारतीय बौद्ध संस्कार पेण तालुक्याच्या खेड्यापाड्यामध्ये दुर्गम भागामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि आजचा कार्यक्रम अत्यंत छानपैकी झालं त्याबद्दल या स्थानिक लोकांनी ज्यांनी तो कार्यक्रम घेतला ते सखाराम मोरे आणि छायाताई मोरे यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालं। मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि उपस्थितांनी आम्हाला जी सहकार्य केलं त्यांचासुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथं थांबतोय। नमो बुद्धाय, जय भीम। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।